आठवड्याभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे खेडच्या जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। नाशिकच्या गंगापूर धरणातून 2200 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग, गोदाकाठच्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार, पोखरी घाटातलं 52 कशी नेकलेस पॉइंटचं सौंदर्य खास तुमच्यासाठी। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची त्रिसदस्यीय पथकाकडून पाहणी होणार, 33% अधिक नुकसान झालेल्यांना मदत मिळणार। रविकांत तुपकर यांचं तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच, सोयाबीन कापसाला दरवाढ न दिल्यास समृद्धी महामार्गावर बैलगाड्या घुसवण्याचा सरकारला इशारा। शेवगावमध्ये पंचायत समितीत वंचित बहुजन आघाडीचं बोंबाबोंब आंदोलन, महिला सरपंचाचे पती दमदाटी करत असल्याचा आरोप। चांदवड नगर परिषदेतील अधिकाऱ्यांचा संप, पेन्शन योजना लागू करण्याची मागणी, संपाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका। जळगावात कालिका जनरल स्टोअरला आग, दुकानाचं 1.5 ते 2 लाखांचं नुकसान। गायीची तस्करी केल्याच्या संशयावरून बीडमध्ये एका 28 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील आंबेगावात वळती गावात श्याम आणि अशोक लोंढे यांनी आधुनिक पद्धतीनं केली युरोपियन जिप्सी फुलांची लागवड, ऐन गणेशोत्सवात उत्पादन घेतलेल्या परदेशी फुलांमध्ये कुटुंबाला मिळतंय भरभरून उत्पन्न।